पण आता गाईच्या पाठीवरून हात फिरविणं त्या माळेगावून कुत्री आणायलेत न्यारेच असे ते झिंजाळे आणि त्याला साबणा लावून धुवायलेत आणि ते बी साबण लावून धुतल्यावर कामन नाही फुगिरीत याचं एवढा मोठा माणूस असून मला साबण लावून धुवायलाय ते धुतल्यावर तर इतकं नटत आहे ते असा डान्स करतय तुम्ही बघितलं का कवा ते कुत्र आणि ते तसं करू लागलं की मग एवढा मोठा साहेब म्हणतो टॉम आहे बिस्किट खाय आतापर्यंत आम्ही कीर्तनकार असून कोणी आम्हाला बिस्किटचा पुडा देई नको पण त्या कुत्र्याला बिस्किटचे पुढे बरं एवढी सोय करून एवढं त्याला ते साबणानं धुवून काय घराचं संरक्षण करतात ते तुम्ही दरवाजाला बांधतात त्याला कोणी नाही आलं की भुकत आहे कोण भेट आहे त्याला त्याचा आवाजच फार मोठा किती आळडलं तर कोणी भेट नाही आणि लईच अंगावर आलं तर मग एकदाच कोणी असं नुसती लात घातली की अरे काय ते कुत्रे तुम्ही गावरान कुत्र तरी पोसानं नुसतं नाही म्हणायचं गाय सांभाळणं थोडी अवघडच आहे हो म्हणून 2 शेळ्या घेतल्या ती जात लई मस्त आहे कोण्याही टायमाला तुम्ही 12 वाजता उठली तरी बी शेपूट आली ती मॅ आता काय 12 वाजता माश्या बसल्यात का आले वासर आले चाटती जेव्हा गाये तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माये याची माय तर फडून मेली तेव्हा नाही याला दिसली त्या जालना जिल्ह्यात एक पोरग शिकलेलं होतं म्हणला हो तुम्ही तुमचं कीर्तन करा मला माहित आहे म्हणला पाडा कशाला म्हणतात ते पाडाला पिकलाय आंबा काय सांगू आता संताचे उपकार माझा निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराये ठेविता हा पाये जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराये ठेविता हा पाये जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती किंवा तुका म्हणे वत्स धेनू येचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराये ठेविता हा पाये जीव थोडा विठाला संताची माता चरणावरी
संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय म्हणतात महाराजांच्या अभंगामध्ये. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्याचा तो असा, या गावामध्ये मी बऱ्याच वेळेस आलेलो आहे आणि या सप्त्यात कीर्तन केलेले आहे, पण बऱ्याच दिवसाचं अंतर पडले म्हणून बऱ्याच दिवसानं का होईना पण तुम्ही बोलविले याच्याबद्दल मला खूप, आपल्या परिसराबद्दल जे काही आपल्या महाराजाचा परिसर, महाराजाचे काही गावं नेम आहेत का, याच्याबद्दल मला खूप काही आदर आहे. कारण आपण ज्यांच्या कुशीत वाढलो, ज्यांच्या कुशीत लहानाचे मोठे झालो, ज्यांनी आपणाला सांभाळले, त्यांची शेवटपर्यंत आठवण ठेवणे हेच परमार्थाची लक्षण आहे. म्हणून मी जुनं गाव कोणचंही आपलं जर असल मोतीराम महाराजाचं तर तिथं नाकार देत नाही, आणि त्यानं विचारलं बी काय घेता म्हणून तर सांगत नाही, आणि सांगत नसल्यामुळं लोकही मला बकळ देत नाहीत हे माहीत आहे. पण देण्यामुळंच नाही तर आपले ज्या गावाला, ज्या परिसराला महाराजाचे पाऊल लागले, ज्या परिसरात महाराजांनी परमार्थाचं रोपटं लावलं, उभारलं, तिथं आपणही जाऊन सेवा करावी ही अपेक्षा असती, पण बळ होऊन येता येत हो नाही. म्हणून ह्या त्या संदर्भानच मी अभंग निवडलेला आहे. महाराजांच्या अभंगामध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ कोणला म्हणावं, की ज्याला उपकाराची आठवण आहे, आणि नुसती आठवण ठेवून चालत नाही, तर त्या उपकारातून आपण कधी उत्तराई हो, कधी उत्तीर्ण हो, याची ज्याला तळमळ आहे का, त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि यांना आमच्या मोठ्या महाराजाच्या काकाच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी म्हणे जाव, ज्याला उपकाराची आठवण आहे त्याला सुखाचार्याच्या पंक्तीचा म्हणतात, आणि ज्याला उपकाराची आठवण तर नाहीच पण उपकार्यावर अपकार करतो त्याला भस्मासुराची अवलाद म्हणी जाव. हे महाराजानं म्हणी जाव, मी म्हणी न बरं. कारण तो भस्मासूर ज्या भगवान शंकरानं त्याला वर द्याला तर त्याच्या डोक्यावर हात ठेवायला हो निघाला. म्हणून तर ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना काहीच विचार करू नको, मागं पुढे पाहू नको, जे दिसल त्याला उडव. नाही भगवान, पुढे माझे गुरु आहेत, माझे बंधू आहेत, नाही मी याच्यावर शस्त्र चालविणार. तेव्हा भगवंतानं सांगितलं, तुला निमित्त मात्र मी पुढे केलंय, तू कोणी मारणारा नाहीस. मला यायला मारायचं असल्यावर काहीतरी निमित्त करून मारावं लागते, म्हणून यायला मारण्याचं निमित्त मी तुला करायलो. तुला पापही नाही पुण्यही नाही, मी तुझ्या पाठीशी आहे, उडव. त्यावेळेस परिहार द्याला अर्जुनानं, भगवान ज्यांनी मला विद्या देऊन एवढं मोठं केलं, ज्यांनी मला सांभाळलं, आणि त्याच्यावरच मी शस्त्र चालवायचं, मी काही भस्मासूर नाही. जेथेची कृपा लावी जे वरू, तेथेची मने मी व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे.
अर्जुन म्हणतो भगवान मी काय भस्मासुर आहे का ज्यांचे कृपा मला लाभली त्याच्या डोक्यावर हात ठेवायला मी नाही शस्त्र हातात धरणार. आता तो इसे मला लांबवायचा नाही. ते तो बेंबाळ हातू गेला गांडी वाचा विढाला ज्याला उपकाराची आठवण आहे त्या उपकारातून आपण कधी उत्तीर्ण होऊ अशी ज्यांना तळमळ आहे का त्याला सुखाचार्याच्या पंक्तीचा म्हणतात. कारण का सुखाचार्यानं धर्मराजाच्या यज्ञामध्ये एकच भाताचा शीत खाल्ला होता, ते बी पंक्तीला बसून नाही. कारण मोठ्या माणसाला पंक्तीचं निमंत्रण असलं तर पंक्तीला बसता येते, निमंत्रण नसल तर मनानं येऊन बसता येत हो नाही. आणि यज्ञातला प्रसाद खाल्ल्याशिवाय आपल्या जीवनाची कृतार्थता नाही हा इच्छा धरून सुखाचार्य तळमळ करू लागले की आता आपल्याला निमंत्रण नाही. पण अशा म्हणजे हे जे आताच्या घडीला आहे का हे आपला महायज्ञच आहे बरं. जसं आमच्या काकानं मारोतराव महाराजांना सांगा जावं मोतीराम महाराजाची संस्था म्हणजे चालती बोलती फिरती संस्था आहे. आता ह्या अलीकडे संस्था निघाल्या हे लेकर संस्थेत ठेवावं लागायले. पण हे जे आपल्या खात्यामध्ये हे आता दिगंबर बुवा तुम्ही कोण्या संस्थेत शिकले? हळू न जाऊन कोणीतरी कुत्र्याला सांगा. आता मी जसा जसा बोलल ते तसं तसं जास्ती खेकळणार आहे. कारण त्याच्या आवाजात आणि माझ्या आवाजात काही फरक नाही आणि त्या जातीला त्याचा आवाज खपत हो नाही. म्हणून ते मी बोलाय सुरू केलं तेव्हापासून इकडे तोंड करून भुकायलंय. त्याला वाटेल आपली जात इकडून कशी आरडायली. प्रसाद तर खाचा आहे म्हणून या आपल्या नाम यज्ञाचा प्रसाद कोणी कितीही मोठा असला घरी किती श्रीमंत असेल कोणीही 100 रुपये किलोचा तांदूळ खात असेल तर आमच्या पंक्तीला मोदीचा तांदूळ असेल हे म्हणजे कोकणाचा तर अशा नाकमुष्ट्या मारी जाऊ नये मी असे तांदूळ खातो का. आणि काही माणसं मध्ये नाही नाही आपल्याला पंक्तीला बसायची लाजच वाटते. पण ज्याला पंक्तीला बसून खाची लाज वाटली का ते आमच्या देखत बरेच बळच येऊन बसायला त्याची परिस्थिती अशी झाली. कारण या मी तर म्हणतो मोतीराम महाराजाच्या या खात्याला कोणीही कशाच बदल नाव ठेवू नये. जर नाव ठेवलं तर त्यांची वाट लागल्याशिवाय राहत नाही. मोतीराम महाराजाचं घर म्हणजे हे अग्नीचं घर आहे. अग्नीमध्ये तुम्ही जाणून बुजून हात घाला का न कळत हात घाला ओळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कळत न कळत का होईना फक्त या मोतीराम महाराजाच्या नाम सप्त्याला नाव ठेवू नका, याची निंदा करू नका. नाही नाही नामाचीच नाही अन्नदानाची सुद्धा निंदा करू नका. सुखाचार्यानं राघूचं रूप धारण केलं आणि राघूच्या रूपानं त्या यज्ञामध्ये आले पण पंक्तीला नाही बसले, पाकशाळेमध्ये गेले म्हणजे स्वयंपाकघरात. आणि पाकशाळेत जाऊन एक भाताचा शीत उचलला तर गंमत अशी झाली धर्मराजाच्या यज्ञामध्ये 1,00,000 ब्राह्मण जेवल्यावर एकदा स्वर्गात घंटा वाजत होता. आणि ब्रह्मवेता सुखाचार्य एक भाताचा शीत उचलल्याबरोबर अक्षयी वाजते एक अक्षयी वाजते येळो येळा अक्षयी वाजते एक वेळा अक्षयी वाजते घंटानाद वाजे लक्ष
वर्षभर महाराजाला आमच्या मोतीरामवाला हे परमानं पाठ आहे तो, पण या 10 वर्षात इसरले ते. आवाज असा मोकळाच राहू द्या, बोलताना मोह कमी करू नका. या 10 वर्षात कीर्तनच न्यारे झाले. आता हे अशी चाकोली धरून इसे धरून बोलणारे महाराज म्हणजे मीच आहे म्हणून घमेंड सांग ना. पण आपल्या मोतीराम महाराजाची परंपरा म्हणजे कीर्तन प्रधान आहे. पण याही संप्रदायामध्ये उगच कोणी काही घुसूनशेने सगळं डफडं करून टाकलं कीर्तनाचं. नाही तर या जुन्या लोकायला हे जे आता परमाना आल्यावर इसरले असले तरी आठवण येत असेल की कोणजी बापू काय बोलत होते, मारुतराव महाराज काय बोलत होते. मी कोणजी बापू संघ ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा 25 वर्षे केलेली. कोणजी बापून ते कुबडे झालते ना हातात काठी, तरी इको देऊ नका, कोणाला हे धरू द्यायचं नाही. कोणी दंडाला धरू लागलं ना ते घाट चढताना, तर धरू द्यायचं नाही. जमलं तर हात टेकून चढायचं. काठीवर येऊन कोणाला धरू दिलं हो नाही. मी म्हणतो या महात्म्याची काय श्रद्धा काय निष्ठा असेल. शेवटपर्यंत कोणजी बापून काकडा सोडला नाही, धुपारती सोडली हो नाही, आणि ते बी कमी नाही, वागू द्या म्हणून शेने. आता सगळी वागवा चढी गांबर. आता गाता भजन म्हणलं की घ्या ना 5 अभंग, हा गडबडीनं स्वयंपाक झालेला आहे, आणि मग मस्त मग ते 5 अभंग गडबडीनं घ्यायचे, मग एक अभंग जोरदार म्हणायचा शेवटाची. नाही तर काय या महात्म्याची श्रद्धा होती. 50 अभंग गाथ्याचे दररोज घ्यायचे. काकडा 3 तास, धुपारती 3 तास, कीर्तन 3 तास, देवपूजा 3 तास. किती राहिले शिल्लक? त्यालाच हे प्रमाण सोबतात. दीन राजाने हाची धंदा, हाची धंदा, दीन राजाने हाची धंदा, दीन राजाने हाची धंदा. गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. ते परमाण सोबतात. म्हणून हे आमच्यासारखे आताचे महाराज हे परमाण बहुतेक घेतच नाहीत. कारण काय बोलतील तोंडेन म्हणा माझी ओ कानकोंडे. आम्ही कानकोंडे आहोत. उग तासभर एक उग लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायचे, हा हो करायचं, नामा म्हणे तुका म्हणे, आपण काहीच नाही म्हणे, खिसे भरण्यान घरला होणे. हे नेम त्या महात्म्यानं शेवटपर्यंत केले. आता तुम्ही सगळे लोक कोणजी बापूला पाहितलेले आहात की शेवटचा कालावधी सगळ्यांना पाहितलं ना तुम्ही. शेवटचा कालावधी आता लोकांची कल्पना कशी झाली. कोणजी बापू कोणी म्हणायचं सरकले, कोणी म्हणायचे येडे झाले. कारण त्याला येडे झालेलेच येड म्हणायचे. लक्षात यायलंय ना.
आपल्या दृष्टिकोनातून आपण आपणाला शहाणं समजलेलं आहे. कोण? जे गळ्यात माळ घालीत नाही ते, जे हरिपाठ म्हणत नाही ते, आणि ते न म्हणायचं कोणजी बापू येडे झाले. अरे येडे हो, आमच्या काकानं म्हणजे अरे येडे हो, ते येडे नसतात. ज्यांनी 125 वर्षे हे नियम चालविला आहे. कोणजे बापू किती वर्षे राहिले जगले? 125 वर्षे. 125 वर्षे ज्यांनी नामचिंतन सोडून दुसरं काही केलंच नाही, ते सरकत असते, ते येडे होत असते. ते का येडेपणा मिरवितात याचे ज्ञानोबरायनं याख्या 13व्या अध्यायात सांगितलेली आहे. पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती कानी न ऐकावी, ही अमुका ऐसे न व्हावी इसेसी लोका. जगात पिशाचे अंतरिक्षाना, जगात पिशाचे अंतरिक्षाना, जगात पिशाचे अंतरिक्षाना, जगात पिशाचे अंतरिक्षाना, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो, सदा ब्रह्मीजाना निमग्न जगात पिशाच अंतरिक्षाना, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो. जगात पिशाचे अंतरिक्षाना, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो, सदा ब्रह्मीजाना निमग्न तो. हे साधूची लक्षणं आहे. जगात पिशाच अंतरिक्षाना, पुन्हा सदा ब्रह्मी जाना निमग्न तो. याला ज्ञानोबरायनं असं 13व्या अध्यायामध्ये सविस्तर असं वर्णन केलेले त्या महात्म्याचे अंतर्लक्षणं. ते काय येडेपणा मिरवतात याचं कारण आहे. परमार्थामध्ये माणूस पिकला. एक गमत आहे परमार्थाची आणि संसाराची. संसारामध्ये जसा जसा माणूस म्हातारा होईल तसा तसा माणूस चमकत आहे का त्याच्या चमका निघत्यात? संसारामध्ये माणूस नटून जर म्हातारा झाला त्याचं काय होतंय? चमकत नाही, ते त्याच्या चमका निघत्यात गुडघ्यातून, कमरतून, मानतून. आणि नाही या चमका निघाल्या तर मग सून तरी चमक काढते. त्याची मथारी तरी इळात एकदा तरी चमक काढते. नाही पोरग तरी एखाद्या हप्त्यातून तरी म्हाताऱ्याच्या कमरत चमक काढतय. अरे संसारामध्ये जसा जसा माणूस वय होईल, उत्तरत वय लागल तशी तशी फजिती आहे. पण परमार्थामध्ये नाही आहे. परमार्थामध्ये प्रथम अवस्थेमध्ये बेहाल सहन करावं लागते, पण उतरत्या वयामध्ये शेवटच्या कालामध्ये नाही तुम्हाला जरी शरीर थकलं, चलता येणं गेलं तरी लोक आदर उचलून त्याने हातावर घेतात. मला सांगा, व्यवहारामध्ये कधीतरी कोण्या म्हाताऱ्याला पोरानं असं आदर उचलून दुकानावर नेलंय, बिस्किटचा पुडा दिलाय, असं झालंय का? तुम्ही मोबाईलला बघत असताना आता आहे ना चालू ते. आता काय मोबाईलला बघूनही उपयोग नाही आणि काही कीर्तन सांगूनही उपयोग नाही. आता कालमानच तसा झालेला आहे, आता त्याला इलाज नाही. मायबापानं काबाड कष्ट करून जीवाला न खाऊन सिने याला चांगली रठवून फी भरून सिने, हे मला वाटते मायबापाचा गुन्हाच व्हायला हो. मायबापा 20-30 हजार रुपये फी भरून लेकराला 2-3 वर्षातच त्या इंग्लिश स्कूलमध्ये टाकायले.
म्हणून हे भारतीय संस्कृती बिघडल्या गेली का? कोणालाही वाटायला इंग्लिश शिकलं मग पोरग की खूप मोठं होईल, मोठं होण्याची अपेक्षा आहे. पण त्याला त्या इंग्लिश स्कूलमुळं आपल्याला भारतीय संस्कृतीचं शिक्षण नाही. आपली भारतीय संस्कृती आपल्या जन्म देणारीला, जननीला काय म्हणते? तोंड भरून आपलं उच्चार असते लेकराचा, माय, आई. आता इंग्लिश स्कूलमध्ये गेलेले लेकर काय म्हणायले? मम्मी. आता तर मम्मी बी म्हणेनत, लय शॉर्ट झालाय आता, मॉम. आणि ते बी मग म्हणते काय पिल्लू, आता कुत्रीच आहे का मांजरीच आहे, याचा काही मेळ आहे का? तसं करू नको वागा माय पिल्ल्या. एवढं घास खाय माय पिल्ल्या, ते खात नाही. मग ते म्हणते तुला मोबाईल मध्ये मी कार्टून लावून देते, लढू नको बाळा. हे भारतीय संस्कृती काहीतरी वारकरी संप्रदाय या प्रथेवर आहे म्हणून काहीतरी संस्कृती टिकून आहे. नाही तर केवढाही शिकलेला असू द्या, तुम्हाला भारतीय संस्कृती तिथीवर चालते का तारखेवर? आपल्या बापाचे पित्र तारखेवर चालते. म्हणून आपली संस्कृती अशी आहे. आईची किंवा बापाची पुण्यतिथी का पुण्य तारीख. आता हे लय शिकलेले इंग्लिश स्कूल मध्ये घातलेले लेकराला विचारा बरं महिन्याच्या तिथी किती येतात. यायला तिथीच माहित नाही तर. आणि आपल्याला येड्यात काढतात. हे भजन करणारे, ज्ञानेश्वरी वाचणारे म्हणजे हे सामान्य आहेत. आणि मी काही साधारण नाही, एल बिलबिल झालेला आहे. तो किती एल बिलबिल जरी झाला असणं, ज्ञानेश्वरी वाचकाच्या बैठकीला बस आणि जनरल नॉलेजचं उत्तर दे. ज्ञानेश्वरी वाचणारा, गाथा वाचणारा माणूस जगात कुठं अडवत नाही, ध्यानात ठेवा. संपूर्ण जगाचं ज्ञान आमच्या तुकोबरायनं, ज्ञानोबरायनं या ग्रंथामध्ये रचलेलं आहे. आपणाला त्याच्याकडे बघण्याला आपली पुण्याईच तेवढी नाही. तर हा जो काही बघा तो मी किती शिकलेला असेल, जनरल नॉलेज शिकलेला असेल, ते ईश्वरज्ञान कोश नावाचं पुस्तक आहे त्याचाही अभ्यास केलेला असेल, तर ज्ञानोबरायचा ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आहे बघा, पाडा. पाडा कशाला म्हणते? पाडा म्हणजे बरं झालं उजळणी तरी म्हणले. त्या जालना जिल्ह्यात एक पोरग शिकलेलं होतं, म्हणला हो तुम्ही तुमचं कीर्तन करा, मला माहित आहे. म्हणला पाडा कशाला म्हणतात? ते पाडाला पिकलाय आंबा. आंबा पिकला म्हणजे त्याला पाड म्हणते. ते पाडे म्हणे ना मी मामा, एक दोन त्याला पाडा पाडे म्हणे ना. पाडा पाडा म्हणजे उभं राहिलेल्याला पाडा नाही. वाचवा ज्ञानेश्वरी तेव्हा कळल तुम्हाला काय. कामधेनूचे ने पाडे भुकेने ठाती. कामधेनू म्हणजे गाय, आणि गायीचं गोरं म्हणजे त्याला म्हणते पाडा. कामधेनूचं गोरं कुठं उपाशी राहते? अरे तसं जे मोतीराम महाराजाचा म्हणून राहील आणि जे पारमार्थ करील त्याला कमी पडल, तर त्याचा विश्वास नाही म्हणावं लागल. विढाला विठ्ठला
द्या की हेच डीजे वाजायले धडल धडल धडल. हा, याचं थोडं कमी राहू द्या धुमाचं, आणि शाईचं वाढवा, आणि एकदा मस्त झाल्यावर तसंच राहू द्या. ते कमी जास्तीमध्ये मग न्यारच व्हालंय. हा, यायचं म्हणा कवा कमी कवा जास्ती म्हणताना इको द्या, पदशीर द्या, पण हे मस्त जशाल तसं राहू द्या. कोणजी बापू येडे झाले नव्हते, माझा हा विषय चाललेला आहे. का ते न येडेपणा मिरवला हे ज्ञानेश्वरी वाचिल्यावर लक्षात येईल. तैसे हृदयचे निज्ञाने जे देही उमटते चिन्हे, ते सांगो आता अवधाने चांगे ऐक. त्या श्लोकाच्या खालच्या वया घ्या. काय येडेपणा मिरवितात, तर त्याला कोणी मोठेपणा देऊ नये म्हणून. तर ते कसे घाबरतात हे दृष्टांत दिले ज्ञानोबरायनं. तो गजबजू लागे कैसा व्याधी रुदिला मृग जैसा, का बाह्य तरता वळसा दाटला जेवी. जसा गोदावरी गंगेमध्ये पवून न येणारा माणूस बुडाला, तर इतका आरबळत आहे की काढा येणाऱ्या माणसाला आधी बुडीत आहे मग ते मरत आहे, इतका आरबळून जात आहे. तसं मोठेपणा जर खऱ्या महात्म्याला लोक देत असतील तर तेवढे आरबळतात, तेवढं त्याला दुःख होत आहे. जसं हरण पारद्याच्या जाळ्यात सापडल्यावर काकडाच म्हणतय धन्य ही आनंदाची. पारद्याच्या जाळ्यात हरण सापडल्यावर त्याला जसं मरणांत वेदना होता, तळमळ होतय, तसं खऱ्या महात्म्याला जर तुम्ही जय जयकार केला, पूजा अर्चा करू लागले की ते तितके आरबळतात, मरणांत त्याला वेदना होतात. म्हणून ते येडिया माझी दडे महिमे भेने. मग महिमा आपला वाढू नये म्हणून येडेपणा घेतात का ते येडे असतात. त्याच्या पुढची वय बघा तुम्ही. बृहस्पतीला माग हाणायची ताकद असते त्याच्यात. वाचस्पतीचे नि पाडे वरी सर्वज्ञता ही जोडे, परी येडिया माझी दडे मैमे भेने विठाला 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 विठाला. म्हणून मला प्रसंग जीवनात आलेला अवश्य सांगा वाटतंय की ज्या वेळेस कोणजी बापू घायबरल्यावानी करू लागले डिग्रस मध्ये, आणि काका नामे, कारण अधिक मास होता, पैठणला जाऊन दर्शन घ्यावं म्हणून आम्ही निघालो. निघायच्या वेळेला फोन आला. मोबाईल नव्हता बरं काकाकडे. ते काय ते उचलायचा फोन काय म्हणते त्याला, लँडलाईन. ते मंदिरावर होता असा उचलायचा. ते बेल वाजल्याबरोबर मला म्हणले जाय बरं ते मोबाईल उचल. मोबाईलच म्हणायला ती सवय लागली म्हणून ते फोन उचलला फोन. तर ते आम्ही डिग्रसून बोलायलो. कोणजी बापू घायबरल्यासारखं करायले. कोणजी बापूचं काही खरं नाही. आणि काका आहेत का तिथं, काकाला सांगा भेटीला या म्हणून. मी फोन टेकीला सांगितलं काका कोणजी बापू घायबरल्यावानी करायले, फोन आलाय की तुम्ही भेटीला या म्हणून. काका थोडं थांबले, म्हणले बघा आपलं फिसकलं की रे, आता पैठण होत नाही काय की, कारण आपणाला जाणं आवश्यक आहे. आणि थोडं थांबले मग म्हणले ते कॅलेंडर बघ बरं एकादश कवाई आली ती. मग एकादश बघितली तर मी म्हणलं एकादश आहे बुधवारी. आर जमलं मग पैठण आपलं होतंय. कारण त्याची भाषा सांगायलो हा तुम्ही वेगळं मानून घेऊ नका. काकानं सांगितलं यप्पा हे मोतीराम महाराजाचे लोक लई हेकाडी येत. ते कोणजी म्हातार लई हेकाडी म्हणले हे गुरुवाराशिवाय जाणार नाही. बुधवारी एकादश आहे म्हणल्यावर बरोबर हे गुरुवारीच म्हातार जाणार, तोवर आपलं पैठण होतंय. निघालो पैठणला.
पैठण करून एका दिवसात परत आलो तर परत आलो तेच गंगाखेडला आश्रमाव न जाता डिग्रसला आलो. डिग्रसला आल्यावर त्या महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या पायरीला गाडी लावली. लोक फुल जमलेले. कोणजी बापूला असं तक्त्यावर झोपिल्यालं, कोणजी बापू तिकडं तोंड करून. दक्षिण कोणीकडे? उजव्या हाताला आहे. दक्षिणेकडे तोंड करून झोपले होते. आणि आता आया बाया बऱ्याच जमलेल्या. एक बाई दुधाचा ग्लास घेऊन आली आणि बापूच्या तोंडाला लावू लागली. कारण कोणजे बापून 10-11 दिवस पाण्याचा थेंब सुद्धा तोंडात जाऊ दिला नाही. आंघोळ जरी घालीत असतील तर त्यानं तोंड असं दाबून धरायचं, पण पाण्याचा थेंब तोंडात जाऊ दिला हो नाही. आणि दुधाचा गिलास घेऊन एक बाई आल्यावर बापून तोंडाला गिलास लावल्याबरोबर गिलासाला असा ठ्याका हाणल्याबरोबर ते गिलास आता वरी उडाला आणि दूध सगळं पांगलं. जवळ कोणी आले की ठ्याका हाणू लागले. काका मला म्हणले, भग्या हे तर म्हातारं मारायलंय की रे. आणि आता इथं येऊन आपण जवळ बोलायला हे यालय का? आणि मी जवळ नाही जावं ते लोक म्हणतील मग आलंय कशाला. आणि जवळ जाऊन जर एखादा मला ठ्याका हाणल्यावर अपमानच आहे की रे. मग मी बी काय लय दिवस त्याच्या वयाच्या 12व्या वर्षापासून यायच्या सानिध्यात आहे. मी म्हणलं काका कोणाला शिकवायला, हे कोणालाही मारतील पण तुम्हाला कसं मारितील. त्याला परमानासह मी काकाला सांगितलं, भक्ताचा महिमा भक्तची जाणतीन दुर्लभया गती आणि काशी. तुम्हाला कसं मारताल म्हणलं ते. आणि तुम्ही आम्हाला सांगून काय आम्हाला येड्यात काढायले काय. बरं चल म्हणले, जे होईल ते होईल. जवळ काका गेले, त्या तक्त्यावरच बसले तर बापूचं तोंड तिकडं होतं. तर काका जवळ बसल्यावर लोकायला म्हणू लागले, यायला तुम्ही दूध पाजू नका न पाणी पाजू नका. आता ते तुमच्या हातचं कोणाचंच त्याला घ्यायचं नाही. त्यानं सांगितलं, त्यानं आता अनशन व्रत धारण केलंय. जसे कलियुगाची सुरुवात झाल्यावर पांडव 3 दिवस या मृत्यू लोकामध्ये राहिले, पण कलियुगातलं पाणी सुद्धा ते पेले हो नाही. तसं बापू तुमचं पाणी पिणार नाहीत. आणि असं समजू नका की आता 2-4 रोज झालेत पाणी नाही, हे म्हातारं जातंय काय की. जाणार नाही म्हणले, यायला काही होणारही नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका. पण तुम्हाला धोका देऊन जातील आणि गुरुवारीच जातील. हे काकानं कीर्तनात सुद्धा सांगितलं. फक्त कीर्तन बंद करू नका, भजन बंद करू नका. आणि धोका देऊन जातील म्हणजे लोकांना वाटलं काहाचा धोका काय होणार आहे, आपण हलायचंच नाही जवळलं. आणि काकानं कीर्तन केल्यावर मला म्हणले, मी चाललो पण तू कुठं जाऊ नको, तिथंच राह. शिवाजी महाराज मला तिथं ठुलं. मी 7 दिवस कोणजी बापूच्या जवळ राहिलो. आणि कोणजी बापू गुरुवारी जाणार आहेत म्हणून एकादशीलाच भरपूर समाज जमला डिग्रसमध्ये. रात्रभर जागर झाला. सकाळी काकडा झाला आणि 6 वाजता आरती झाल्यावर मग हे पाहुणे रावणे बसू देतात होय. हो, भजनाईला सुद्धा म्हणले चला ना, आंघोळ करा, पोहे खा, नाही दूध घ्या. हो, कोणी दूध घ्यायला नेलं, कोणी पोहे खायला नेले. सगळे लोक आपापल्या घरी गेले. पण मला कोण न्यालंय. मला आता सुद्धा इथून उतरल्यावर म्हणू लागले, अरे हेच आहे कार्य कीर्तनाचं. दुसरा म्हणला नाही असं नसल. कारण ते मला बघितल्यावर कोणी म्हणत नाही चहा प्या चला. कारण ते आणि आता तरी बरे आहेत कपडे, तेव्हा काचे कपडे बरोबर आले. कोणी मला चहा प्याला नेलं नाही. नाही नाही नेलं तरी मी जाणार नव्हतो. मंदिर सोडलं नाही 7 दिवस. आणि सगळे लोक घरी जाऊन कोणी चहा प्यालंय, तोंड धुवायलंय. अशा टायमामध्ये सूर्यानं किरण टाकल्याबरोबर कोणजी बापून देही सर्जन केला.
आणि मग लोक पळायला लागले आणि मग लोक म्हणू लागले काका म्हणलेच होते हे धोका देणार. आणि आता काय पळून उपयोग होय. तर तिथून पुढे कोणजी बापूला तिथं बसविल्यावर ती अजून जागा आहे तिथं जिथं बसविलं बापूला. तर तेव्हापासून कीर्तनाला सुरुवात झाली तर 21 कीर्तन झाले आणि त्या 21 कीर्तनामध्ये सुद्धा माझा कीर्तनाचा नंबर आहे. फक्त हे भरून घ्यायचं नव्हतं म्हणून मी कोणाला दिसलो नाही. विठाला 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 बोला पुंडलिक देव तुकाराम. अशा महात्म्याच्या सानिध्यात मी 25 वर्षाचा कालावधी घातलेला आहे. म्हणून मी स्वतःला भाग्यही समजत असतो. म्हणून मी होईल तितका प्रयत्न करून अभंगाची चाकोली सोडीत नाही. या अभंगावर कोणजी बापूचे कीर्तन ऐकले, मारुतराव महाराजाचे ऐकले, सोपान काका सत्काराचे ऐकले. आणि तेव्हा या महात्म्याचे कीर्तन असे नव्हते हो काही बी. अभंग घ्यावं म्हणून घ्यायचा आणि उगच काहीतरी दुसरंच लावायचं. अभंग कोणचाही असो ठरलेलंच भांडवल. हंबर आले थोडा इको द्यावं. हंबर आले वासर आले चाटती जेव्हा गाये तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माये. याची माय तर फडून मेली तेव्हा नाही याला दिसली. आणि आता गाय हंबरडू लागल्या वासराला बघून याला माईची आठवण आली. त्याला विचार जाऊ तू या इथं गाय आहे का. म्हणून कमीत कमीत महाराज लोकांनं भजण्यानं तरी एक तरी गाय सांभाळ जावं. आता नुसतंच प्रत्येक जण म्हणतोय सांभाळायला काय नाही हो, पण कोणी सांभाळीच न झाले. ह्याला काय नाही पण कोणी सांभाळीच न झाले. मला तर नाही वाटत दिगंबर व महाराज लोकांच्या बायकायला काही काम असेल म्हणून. आहे काही काम त्याला. आता तुम्ही फिरायलात परमार्थ करायला तर तुम्ही एक गाय घेतल्या तुमच्या बायकोनं तिला चारा वैरण न करायला काय झालं. पण बऱ्याच महाराजायला म्हणलं तर म्हणले तुम्ही म्हणता हे खरं आहे हो, पण आपल्यालाच भाकर द्याली कवा बवा हेच बरं आहे. गाय कवा सांभाळाव. नाही तर मग सांग जाऊ नका तुम्ही भूतदया गायी. काय अधिकार आहे तुम्हाला. अरे एक तरी गाय पारमार्थिक लोकांना तरी कोण्या शेतकऱ्याला एक गाय न सांभाळाय काय झालं. नाही म्हणत गाय सांभाळणं थोडी अवघडच आहे हो, म्हणून 2 शेळ्या घेतल्या. ती जात लय मस्त आहे. कोण्याही टायमाला तुम्ही 12 वाजता उठली तरी बी शेपूट आली ती मॅ. आता काय 12 वाजता माश्या बसल्यात का. अरे गायीमध्ये एवढी ताकद आहे. मी लहानपणी चांगलं मला कळत आहे. आमचे ते असे तुमच्या वयस्कर होते तर ती एकटी बोलून आणायची की ते लेकराच्या पोटातलं येत आहे ना, ते पोटातलं आल्यावर तेव्हा दवाखाने नव्हते लई. मग त्या माणसानं गाय जर असेल तर ती गाय ते रोत करू लागली ना, त्या गायीची होटाळी धरायची, मधात तोंडात हात घालायचा आणि ते रोत करीत असताना तिच्या ते गालात असते ना चारा, ते चारा बाहेर काढायचा आणि गायीच्या मुखातला चारा बाहेर काढून वस्त्रामध्ये त्या बांधायचा, असं पिळायचं. आणि एक चमचे नव्हते, एक शिप, ते शिप भरून शेने रस पाजला की 2 घंट्यात लेकरू ते हसायला लागत होतं. एवढी गायीच्या अंगामध्ये ताकद आहे. तुम्ही आजही तुम्हाला कोणाला बीपी असेल, तसं तर 50-60% बीपीनं शुगरनंच लोक पछाडलेले. तर तुम्हाला बीपीची गोळी असेल तर तुम्ही गावरान गाईला रोज पहाट अर्धा तास चोंबाळा, अर्ध्या तासामध्ये गाईचं शेण काढा, गोमूत्रानं हात भिजू द्या, गाईचं दूध काढा. 1 तासामध्ये जर तुम्ही गाईची सेवा केली तर गाय तुम्हाला पाहून हंबरल्याशिवाय राहत नाही, तर तुमच्या अंगातून मुंग्या निघत्यात, म्हणजे बीपी कमी होते.
2 महिन्यात नाही बीपीची गोळी बंद झाली तर तुम्ही मला कीर्तनाच गचांडीला धरा. 2 महिने होऊन गेले मी गायीची सेवा करायलो, मग बीपी कशी कमी झाली नाही. तुम्ही करून बघा. पण आता गायीच्या पाठीवरून हात फिरविणं, त्या माळेगावून कुत्रे आणायलेत न्यारेच असे ते झिंजाळे, आणि त्याला साबणा लावून धुवायलेत, आणि ते बी साबण लावून धुतल्यावर कामन नाही फुगिरीत याचं. एवढा मोठा माणूस असून मला साबण लावून धुवायलाय, ते धुतल्यावर तर इतकं नटत आहे, ते असा डान्स करतय. तुम्ही बघितलं का कवा ते कुत्र? आणि ते तसं करू लागलं की मग एवढा मोठा साहेब म्हणतो, टॉमी बिस्किट खाय. आतापर्यंत आम्ही कीर्तनकार असून कोणी आम्हाला बिस्किटचा पुडा देई नको, पण त्या कुत्र्याला बिस्किटचे पुढे. बरं, एवढी सोय करून एवढं त्याला ते साबणानं धुवून काय घराचं संरक्षण करतात ते. तुम्ही दरवाजाला बांधतात त्याला, कोणी नाही आलं की भुकत आहे. कोण भेट आहे त्याला? त्याचा आवाजच फार मोठा. किती आळडलं तर कोणी भेट नाही, आणि लईच अंगावर आलं तर मग एकदाच कोणी असं नुसती लात घातली की वरती, आ! अरे काय ते कुत्र आहे, तुम्ही गावरान कुत्र तरी पोसानं. नुसतं घुरकून केल्याबरोबर पुढे पाय टाकाय आपली हिंमत ओ नाही. अरे ह्या जनावरांची सेवा करू नका असं माझं मत नाही, पण आपल्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत आहे ते, म्हणजे 33 कोटी दैवत आहेत. म्हणून गाय एक तरी प्रत्येक शेतकऱ्यानं पारमार्थिक लोकांना सांभाळी जा, आणि तवा कीर्तनामध्ये म्हणे जा, हंबर आले वासर आले, चाटते जेव्हा गाय, तेव्हा मला तिच्यामध्ये दिसते माझी माये. मग म्हणा तुम्ही हे उग लोकांच्या डोळ्यात धूळ फेकायलेत. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार, माय आश्रमात बाप व्यश्रमात न आई माझी. कोण सांगितलं तुम्हाला या टेजवर बोलायचं हे? भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती युराव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, आईशी कीर्तन मर्यादा हे संताच्या घरची. अर्थ लोपाले पुराणी नसलेला जगदाणी, विषय लोभी मणी, साधन बुडविणी. अर्थ लोपली पुराणे, नाश जाणे, विषय लोभी म्हणे, साधने बुडविणे. लोपली पुराणे, नाश केला जगदाणे, विषय लोभी म्हणे, साधने बुडविणे. अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञानी, ईशे लोभी म्हणे, साधन पै बुडविले. म्हणून आपल्या मोतीराम महाराजाच्या संप्रदायातला सामान्य कीर्तनकार असला तरी कीर्तनाची चाकोली सोडित नाही. मी तर त्यांच्या सानिध्यात राहिलेला आहे. म्हणून मी मुद्दाम सांगायलो की हे कोणजी बापूनं, मारोतराव महाराजानं, काकानं सांगितलेले या अभंगावरती तुम्हाला परमानं सांगायलो की धर्मराजाच्या यज्ञामध्ये सुखाचार्यानं एक भाताचा शीत खाल्ला
तर असा नेम होता धर्मराजाच्या यज्ञातला, 1,00,000 ब्राह्मण जेवावे तेव्हा एकदा टोल पडत होता. आणि एक भाताचा शीत उचलल्याबरोबर सारखाच लागला घंटा वाजा. सुख खाय एक शीत घंटे वाजती अनंत घंटे वाजती अनंत सुख खाय एक शीत घंटा वाजती अनंत घंटा वाजती अनंत घंटा वाजती अनंत सुख खाय एक शीत घंटा वाजत वाजत घंटा वाजत आनंद वाजत खाय एक शीत घंटे वाजती आनंद घंटे वाजती आनंद घंटे वाजती आनंद सुख खाय एक शीत घंटी वाजती अनंत किंवा घंटा वाजती अनंत. सारखाच घंटा वाजायला. तेव्हा धर्मराजानं भीमाला सांगितलं, भीमा मंदिरात जाऊन बघ बरं कोण शेंबड गाबरू गेलंय का मधात ते. सारखाच घंटा वाजवायला. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, धर्मा कोणी शेंबड गाबरू वाजविणं झाले मग घंटा कसा वाजायलाय स्वर्गात सारखा. त्याचं कारण आहे म्हणले, तू ह्या यज्ञामध्ये महान अधिकारी ब्रह्मव्यता जेवला. भगवान दाखवा बरं कुठं येते म्हणले, पंक्तीला नाही. मग दाखवा. धर्मराजाच्या हाताला धरून भगवान श्रीकृष्णानं पाकशाळेकडे नेलं आणि लांबूनच दाखिलं, या पाय ते जे राघूच्या रूपामध्ये व्यासाचा मुलगा सुखाचार्य आहे, त्यानं तू या यज्ञातला भाताचा शीत खाल्ला, झाली तू यज्ञाची पूर्ण आहुती. सुखाचे नेमिसे यासाचा नंदन, दावी तसे खून आत्माराम. ते व्यासाचा मुलगा आहे, त्यानं तू या यज्ञातला भाताचा शीत खाल्ला. मला मुद्दा का सांगायचा, एक भाताचा शीत धर्मराजाच्या यज्ञातला सुखाचार्याने खाल्ला, पण 3 पिढ्या छातीमध्ये जळजळ करू लागला की या भाताच्या उपकारातून मी कधी उत्तीर्ण होईल. आता याच्यावर आपण विचार करी जावं, आपण यज्ञातला किती परातीचे पराती भात खालोत. तर काय आपणाला उपकाराची आठवण असावं की नसावं. म्हणून काही लोक उद्या चर्चा करते, रात्रचा महाराज खाल्ल्यालाच काढू लागला, काय रताळ्या होता रे. अरे हे जे पंक्ती करणारे लोक कसे सगळ्या वर्गणीतून आहेत का वैयक्तिक आहेत? बर, आजची एकट्याचीच पंगत आहे, दोन्ही टाइम एकट्याचे. आज कोणाची पंगत आहे? दत्तराव तातेराव मोहिते. मोहिते. यायच्या पंक्तीमुळं कीर्तन लांबलं आमचं. एवढी मोठी करीत असते. उग येडे पण आहे का नाही, उग लेकरायला खाला राव द्याचं आणि उगच गाव जेव घालायचा. भलं कवर बी मी 6ला चालू तरी म्हणत, 8 वाजले तरी म्हणत नाही पंक्ती चालूच आहेत. आणि मी आलो तर म्हणलं बाबा पंक्ती 8 वाजच तर चालू आहेत म्हणल्यावर आता लोक याच्यात कसे बसतील एवढ्या मंडपात.
दत्तराव, तुमचा उद्देश काय आहे एवढी पंगत करण्याचा? तुम्ही म्हणता हे अवघडच बोलायले, आता काय उद्देश सांगावं? मी सांगतो. कोण्याही पंक्तीवाल्याचा उद्देश काय आहे की जेवणाऱ्या माणसानं मला 100 तरी हातात घालावं, असाच आहे ना? नाही हो. ते लेकराचा बर्थडे असल्यावर ते पहिले बारसे करीत होते, म्हणून ज्ञानोबरायनं बारसं रचलंय. पण आता बारसे बंद झाले ना, आता बर्थडेच निघाले. बरं, ते लेकरायचे बर्थडे आता एकूण एकायचं बघून शिने ठीक आहे, ते लेकराला कळत नाही, ते आधीच नादला येते. शेजाऱ्याचा बर्थडे झाला की म्हणते आई मोहा बर्थडे कर ना. ती म्हणते नाही वागा, 1 महिना थांब, मग पुढच्या महिन्यामध्ये तू बर्थडे करू, मग आम्हाला सायकल आणायची सांगू. मग ते दुसरे दिवशी म्हणते आई झाला की महिना मग करणं बर्थडे. बर ठीक झालं, लेकरायचा बर्थडे करणं म्हणजे वाढदिवस करणं. आता ग्रँडफादरचा वाढदिवस असते. मी म्हणतो याच्या डोक्यात काही ज्ञान आहेत का नाही? ज्ञानेश्वरी वाचकायच्या सुद्धा महाराज लोक बर्थडे करतात. एका महाराजाला म्हणलं आपण महाराज आहेत, आपण कशाला बर्थडे करायचा आहे? नाही नाही, त्याचं कारण आहे म्हणला, तुम्हाला काही कळत नाही. मी म्हणलं खरंच कळत नाही म्हणून मी साधा राहिलो. वाढदिवसाच्या निमित्तानं शिष्यमंडळ जमा होते आणि नुसत्या हाताने येत नाही. आता बर्थडेला नुसत्या हाताने कसं येईल? म्हणून 50,000ची पंगत करायची आणि 2 लाख शिष्य ऐकून जमा करायचे. यानं शिष्यमंडळ लुटले का बर्थडे केला? ऐका, ज्ञानोबरायच्या काळामध्ये एका माणसानं पूर्ण तालुका जेवू घातला. आणि सगळे लोक जेवले, आशीर्वाद देऊ लागले, अन्नदाता सुखी भव. आणि जेवायला असं साधं नाही, वरण चपातीन भातन हे साधं नाही. जेवायला बापा बापा पात्राव बसणं, श्रीखंड, बासुंदी, गुलामजांभळं, मनोहार, गळफासे, तोंड बडवणं, दमकोंडी. हळूच कोणत्याला विचारलं काय तुम्ही उदार अंतकरणानं पंगत केली हो? काय लोक बी जेवले, तृप्त झाले, पण तुम्हाला एवढी पंगत करायला खर्च किती आला? म्हणले 10 लाख रुपये लागले. बापरे, 10 लाख? पण पंगत कशाची होती? म्हणले आमच्या नाताचं बारसं होतं. मग आता बारशाचं जेवण जेवणाराला नुसत्या हातानं जाता येत नाही, त्यानं लेकराच्या काहीतरी हातात घालावंच लागत आहे. मग आता जेवाय 10 लाख खर्च आला आणि तुम्हाला लेकराच्या हातात आहेर किती झाले? म्हणले 20 लाख. मग आता यानं तालुका जेव घातला का लुटला? नाना दिठे ठेवणे आहेरा, आवंतो धाडी जे सोयरा, का वान पाहिजे घरा वंशीयाच्या. आता हे मोतीराम महाराजाचा नियम आहे, याच्यात पंगत आहे. आता पंक्तीवाल्याचा काय याच्यात भाव असतंय की जेवावं माझ्या हातात काही घालावं असं आहे का? एकच अंतकरणात इच्छा असते की हे लोक भजन करायलेत, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, म्हणून कमीत कमीत आपणाला नाही भजन आलं तर आपण पंक्तीला खाल्लंय ना, ही पंगत नामचिंतनाची आहे ना, फक्त ऐकायला बसायला काय होतंय? करू भजन भोजन, करू भजन भोजन, करू भजन भोजन, करू भजन भोजन, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण. करू भजन भोजन, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण. करू भजन भोजन, धनी घेऊ नारायण, धनी घेऊ नारायण.
भजन आणि मग भोजन आणि नंतर धनी घेऊ नारायण. खाला हरकत नाही हो, खाल्लेलं काढायलो असं नाही. तुकोबरायनं सांगितलंय खुशाल खावं, पण खाऊन घरी झोपू नये. 8 दिवस आनंद लुटावं. लुटा लुटा संत जन आणि अमुक हे राशी धन. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन. हे सुखे खावे अन्न, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे. हे सुख करावे चिंतन, खावे अन्न त्याचे करावे चिंतन. हा सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्यासी द्यावे फळ आपणासी पावे. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. काय होतंय त्याचे दिले त्याशी आणि पावे फळ आपण असे. याला उपकाराची जाण म्हणतात, याला उपकाराची आठवण म्हणतात. सुखाचार्याने एक भाताचा शीत खाल्ला होता तर 3 पिढ्या आठवण होती की मी कधी याच्यातून उत्तीर्ण होईल. ते 3ऱ्या पिढीला योग आला. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा आता कसं आहे 7वा दिवस आहे. आता 5-6 दिवस मोठमोठाले कीर्तन ऐकलेले आहेत आणि आज सकाळपासून लोक बेजार झालेले आहेत. इळभर आता ज्ञानेश्वरी पारायणापासून काकड्यापासून पूजाचं कीर्तन पुन्हा दिंडी मिरवणूक सगळे बेजार झालेले आहेत. म्हणून जरा रोंगलेवाने दिसत आहेत, पण मला वाटायले नाराजच आहेत काय की. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. म्हणून पूर्वीपासून असं शास्त्र आधार आहे की पूर्वीपासून मोठा लिहायचे लेकरं जरा अफाटच असतात, म्हणजे सैराट असतात. कारण बापाच्या जीवावर ते उड्या मारतात आणि बाप मोठा असल्यामुळं आपलं कोण काय करायलंय म्हणून होईल तितका प्रयत्न करून सेने गरिबाईलाच ते त्रास देतात. कारण गरिबाच्यानं काही होत हो नाही. पण विचार करा, नाथ महाराजाची भाषा असायला सोपी आहे पण कळायला इतकी सोपी नाही. आपण रोज हरिपाठ म्हणतो नाथ महाराजाचा, ज्ञानोबारायचा. आपणाला एकदा कोणालाही काही म्हणायची सवय लागली की चांगला न वांगला कळत नाही. कोणालाही म्हणते चल रे असे तू यासारखे किती बघितले. पण हे व्यवहारिक लोक बिचारे धमक्या दिल्यानं दबतेल बी होतेल बी. पण मला सांगा, पारमार्थिक माणसाची जर निंदा घडली ना, पारमार्थिक माणूस काही म्हणणार नाही, पण ज्याचं आपण नाव घ्यालो तो काही मेलेला नाही. सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे, सात गोविंदा नाही त्याचे. हरिभक्ताचे निंदा कोणा न घडावी निंदा आणि 6 गोविंदा नाही त्याचे. म्हणून नाथ महाराजांना आपल्याला लय सोपं सांगितलं की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. वर्म सर्वेश्वर पूजनाचे आई काजी तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित
सत्य करा. कोणाचा द्वेष मत्सर करू नये. पण एकदा द्वेष करायला लागलं, एकदा मत्सर करायला सवय लागली की चांगल्या अधिकाऱ्याचा बी मत्सर होतय. चांगल्या अधिकाऱ्याची जर आपल्याकडून अवहेलना झाली तर 6 तर गोविंदा नाही त्याचे. त्या परीक्षितीकून चांगल्या अधिकाऱ्याची अवहेलना घडली. तपश्चर्याला बसलेला महात्मा, त्याचं नाव काय शिवाजी महाराज? हा असं म्हणजे आता ते शिवाजी महाराजाचं बॅनर वाचिलं भागवताचार्य शिवाजी महाराज, म्हणून मी कोणचाच चार्य नाही म्हणून मी विचारलो. त्याचं नाव तपश्चर्याला बसलेला. जाऊ द्या, असू द्या, कोणचा झालं भागवत, आता आपल्याला काय करायचं. त्यानं मेल्याला साप त्या महाराजाच्या गळ्यात टाकला आणि त्या महाराजाचं पोरग आलं तर आपल्या बापाच्या गळ्यात मेल्याला साप टाकला. त्या पोरानं एकदम शाप द्याला की कोण माझ्या बापाच्या गळ्यात मेल्याला साप अडकिलाय. माझा बाप जपाला बसलेला आहे. तर तो व्यक्ती आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप चावूनच मरल. यानं ऐकलं, पण ऐकून हे ना ऐकल्यासारखं गेलं. पण गेल्यावर त्या भाताच्या शीतातून उत्तीर्ण होण्याची येळ सुखाचार्याला आली. आत्ता गोष्ट ही जमते. सुखाचार्य धावत आले आणि सांगितलं, परीक्षिते, सकाळी तू फिरायला गेलता का? म्हणले हो. मग तुझ्या हातून काही घडलं का? म्हणलं नाही. नाही, एखादा महात्मा भेटला का जपाला बसलेला? हो म्हणलं, होता महात्मा. मग तू काय केलं? काय नाही म्हणलं, मेलेला साप त्याच्या गळ्यात अडकिला. तिथं कोणी आलतं का? होतं म्हणलं एक असं पोरग. ते म्हणलं का काही? हो म्हणलं आजपासून 7व्या दिवशी ते साप चावून मरल. असं तर कोणी म्हणत आहे म्हणलं, तसं थोडंच होत असते. आर म्हणला सामान्य समजू नको, ते महान अधिकारी महात्मा आहे आणि त्याचा शब्द कधी खोटा हो नाही. तू बरोबर साप चावूनच मरशील. तरी याच्या अंगात घमेंड असल्यामुळं म्हणला मरू दे. अरे मरू दे नाही, मरायचं तर कोण्या दिवशी आहेच. उपजेते नासे, मरण प्रत्येकाला आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, पण मरायच्या परीनं मर. तू बरोबर साप चावून मरणार. म्हणलं मग आदोगतीला जाशील. कारण साप चावून मरणं, पिसाळ कुत्र चावून मरणं, इंड्रेल पिऊन मरणं, फाशी घेऊन मरणं, पाण्यात उडी मारून मरणं, हे आघांतुक मृत्यू आहेत का? यायला चंद्र सूर्य तोपर्यंत गती नाही. कोटी गो हत्या हत्येसी प्रायचित आहे शास्त्रार्थासी. परी आत्महत्या घडे ज्यासी प्रायचित तयासी असे ना. जो आत्महत्या करोनी निमाला तो मरताची नरका गेला. प्रायचित्तासी कोणासे उरला मा शास्त्रार्थासी बोल बोलावे. म्हणून जुने लोक असं म्हणतात, शेण खावं पण दुनिया पाव, असं आहे की म्हणजे एवढी जरी येळ आली तरी बी आत्महत्या करू नये. म्हणून पूर्वीच्या बाया एवढा त्रास नवरे मारित होते, सासू गालगुसे घेत होती, सासू खाला देत नव्हती, तरी बाई म्हणत होती, माय बापाचं नाव मला करायचंय. आणि माये सांगत होती, बाई 10-5 वर्षे दम काढ, बापाच्या नावाकरता जग. काय नाही, तुला त्रास देणारे किती दिवस वाचणार आहेत? आज न उद्या मरणारेच आहेत. माये समजून सांगत होती. आता हे सांगायला जमणं झालंय. आता माय म्हणते, जगण्यात काय पडलंय ग, तू जेव दे, त्याची बघते मी, त्याला जलद घालते. ती पोरगी मग म्हणते, खरंच माय म्हणल्यावर कशाला वाचायचंय? सांगून मरते, पा तुम्ही मला जर त्रास द्यालात ना, तुमची वाटच लायते. माय तू मेल्यावर त्याची वाट लागली काय आणि काही झालं काय? म्हणून काही जरी त्रास, आता तर हे सांगायची गरज नाही, आता त्रास आहे का? हिम्मत आहे पोरायची बायकोला त्रास द्यायला?
नुसतं बोललं तर म्हणते बा जास्ती बोलायचं नाही. एकदा माहेराला गेली तर पुन्हा येणारच नाही. तसं करू नको. हे आता पहिलीच भेटन आणि दुसरी कोण देईल. म्हणून हे आता या काळात गरज नाही. पण कोणतीही जरी परिस्थिती आपल्यावर आली तर माणसानं मला मरण कामून येऊ नये असं सुद्धा म्हणायचं नाही. तुकोबाराय म्हणतात ते गाढवाचं लेकरू आहे. मरण जो मागे तो गाढवाचा. हो, मरण मागे तो गाढवाचा बाळ. म्हणून का मला मरण येईन असं सुद्धा म्हणायचं नाही. का म्हणायचं नाही? अरे एका तासामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती होती. एक तास उरला खटवांग रायासीन भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. विठाला हाला विठाला विठाला. सुखाचार्यानं सांगितलं चांगल्या मरणानं मर. चांगल्या मरणानं मर म्हणजे सप्ता कर आणि भागवत लाव. परीक्षिती म्हणला महाराज सप्ता करतो पण भागवत लावायला सोपं नाही. आता भागवतकार कोठं धुंडू? कारण पहिल्या काळात त्या भागवतकार मिळत नव्हते. आता भागवतकार मिळायचं अवघड राहिलं नाही. माझ्या गाडीत 25 भागवतकाराचे कार्ड येत आणि मला सांगितलेले गरज पडली तर फोन करी जा, आपण सांगू. कोण भागवतकार नोंदू? तेव्हा सुखाचार्य म्हणले मीच भागवत सांगतो. म्हणजे आता तुम्हाला काय देऊ? काहीच देऊ नको. घरच्या भाकरी खाऊन तुला भागवत सांगतो, फक्त तू ऐकायला बस. भागवत लावलं. परीक्षितीनं 7 दिवस मांडी न मोडता भागवत श्रवण केलं. 7 दिवस सुखाचार्यानं त्याला भागवत सांगितलं. 7 दिवस मुक्ती झाली दया. 7 दिवस मुक्ती झाली दया. 7 दिवस मुक्ती झाली तया. 7 दिवस मुक्ती झाली दया. श्रवण परीक्षिती तरला भूपती. श्रवण परीक्षिती तरला भूपती. परीक्षिती तरला भूपती. श्रवण परीक्षिती तरला भूपती. 7 दिवस मुक्ती झाली दया. 7 दिवस मुक्ती झाली दया. 7 दिवस मुक्ती झाली तया. 7 दिवस मुक्ती झाली तया. श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया. किंवा महाभागवत करोनी श्रवण परीक्षिती जान उद्धरिला. परीक्षिती उद्धरिला का मनानं उद्धरला. सुखाचार्यानं त्याला वाया न जाऊ देता भागवत श्रवण करायला लावून त्याला मुक्त दशा प्राप्त दिली करून. नाहीतर तो अधोगतीला जाणारा होता, नरक प्राप्तीला जाणारा होता. पण सुखाचार्यानं कुठलीही अपेक्षा न ठेवता एका भाताच्या शीतामुळं 7 दिवस भागवत सांगितलं आणि त्याला मुक्त दशा प्राप्त करून दिली. म्हणून नाथ महाराजांनी एक ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. संत महात्मे हे झालं शास्त्रातलं चरित्र. पण आपल्या मोतीराम महाराजानं, मारोतराव महाराजानं, हे सतकर काका असतील, पणजी बापू असतील, या महात्म्यानं असे आघांतुक नाही अफाट वागणारे लोक, नरकगतीला जाणारे, वाया जाणारे लोक, त्याला भागवतच नाही तर कीर्तन सांगून, कोणाला पंक्ती देऊन, कोणाला इनाग्याची सेवा देऊन सेने त्याच्या घरालाही वाया जाऊ दिलं नाही. म्हणून आज त्याची सेवा करणारे परिस्थिती नाही गरीब नाहीत आणि परमार्थात बी गरीब नाहीत. म्हणून आपण काय नेमकं केल्यावर मोतीराम महाराजाच्या उपकारातून उत्तीर्ण होतो? संताचा उपकार. संतांचा उपकार. संताचा उपकार. संतांचा उपकार. वर्णवया नाही पार. वर्णवया नाही पार. सांगावया नाही पार. सांगावया नाही पार. सांगावया नाही पार. सांगावया नाही पार. संतांचा
वया नाही पार. संताचा उपकार या मुखानं सांगण्यासारखा नाही, सांगताच येत नाही, वाणी बंद पडते. पुढे झाले चित्त समाधान. त्याच्या आधी काय? तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, आणि पुढे झाले चित्त समाधान. आपल्या चित्ताला समाधानी देणार हे नामचिंतन आहे. ते नामचिंतन आपल्याला महाराजानं पायानं फिरून, गुडघ्या इतकल्या चिखलानं फिरून आपणाला परमार्थ दाखविला. म्हणून एक रामायणातली वही आहे, ती आपण मोतीराम महाराजाकडे बघून अवश्य म्हणी जावं. जन्म मरणाचे आवृत्ती बुडत होतो मारुती, तुआ लावोने श्रीराम भक्ती. वानर पंक्ती उद्धरिल्या, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. म्हणून असा उपकार संताचा आहे की काय उपकार आहे, त्यानं काय उपकार केला महाराज नामदेवराय म्हणतात. जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले जन्मा नाही येणे, ऐसे केले जन्मा नाही येणे. ऐसे केले काय उतराई होय कोण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले. काय उत्तराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. काय द्यावे यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. रामायणामध्ये मोठा इतिहास आलेला आहे. आता 10:30 वाजायत म्हणून सांगत नाही, नाही तर लोक म्हणतील आता काय लावलं रे बापा येणं रामायण. कारण लोकांना रामायणाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा ठरलेला आहे. लोक येरी बोलले येणं काय लावलं रे रामायण. रामायण म्हणजे इतकं हलकं आहे, म्हणजे सहजच बोलण्यासारखं. पण काय लोकांचा दृष्टिकोन आहे की झालं बघा रामायण चालू, म्हणजे उपहासात्मक बोलतात. पण रामायण ऐका तुम्ही, अवश्य ऐका. कथा परिसता रामायण, पूर्वज उद्धरती जान. पूर्वजाचे नवल कोण, उद्धरे संपूर्ण त्रिजगती. रामायणाचा एक एक श्लोक, ते भवबंध छेदक समर्थ देक. कथून गेला वाल्मिक शतकोटी संख्या हो. एक श्लोक अथवा एक चरण, सादर करी जो श्रवण. तो श्रीरामाचा पर्यंता पूर्ण, मुमुक्षा माझी आगळा. आधीपासोनी अंतिवरी, राम कथा अमृत लहरी. सादर जो श्रवण करे, तोची संसारे धन्य होय. राम म्हणता रामची होय जय, राम म्हणता रामची होय जय, राम म्हणता रामची होय जय, राम म्हणता रामची होय जय. पदी बैसोनी पदवी घे जय, 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 पदी बैसोनी पदवी घे. राम म्हणता रामची होय जय, पदी बैसोनी पदवी घे जय, पदी बैसोनी पदवी घे जय. राम म्हणता रामची होय जय, पदी बैसोनी पदवी घे जय, पदी बैसोनी पदवी घे जय. राम म्हणता रामची होई जेन, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. ऐसे सुख वचने आहे. असं हे रामायण आहे की व्यवहारातून रामायण हे सांगतंय की कसं देव व्हावं. मोठा इतिहास आहे या अभंगाला अनुसरून. प्रभू रामचंद्रानं वानरा हाती लंका आणि घेवविली म्हणे तुका.
लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं रावण मेल्यावर आणि प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले आणि अयोध्येत परत आल्यावर एक सत्कार समारोपाचा कार्यक्रम ठेवला. मग ज्यानं सत्कार काही काम नाही केलं त्यानंही सत्कार घेतला, पण संपूर्ण लंकेचं काम ज्यानं केलंय ते मात्र सत्कारातून वंचित राहिलं. म्हणून वंचित बहुजन आघाडी काढावं लागली. सीताई साहेबांना सांगितलं, मालक कोण काहीच कामगिरी केली नाही त्याचा सत्कार केला आणि तुमची आमची भेट घालून दिली त्याला काहीच नाही दिलं. नाही तर तुम्ही तर झाडायला कवटाळू लागलात आणि तिकडंच बोंबलू लागलात आणि मी बी तिकडं अशोक वनात रडू लागले आणि तुमची आमची भेट घालून कोण दिली? हनुमंतानं, मारुतीरायानं, त्याला काहीच नाही दिलं. म्हणून आपल्याला नाही कळालं तरी बी बायकोचं ऐकावं लागते. आता काही माणसं म्हणते बायकोच ऐकते, मग बायकोचं नाही तर का कोणा दुसऱ्याचं ऐकावं? बायकोचं ऐकत जावं. सीताई साहेबांना म्हणल्यावर प्रभू रामचंद्रानं ऐकलं आणि प्रभू रामचंद्र मारुतीच्या जवळ आले. मारुती, अरे सर्वात माझ्यावर तुझे उपकार आहेत, म्हणून तू माग राहिलास कशामुळं? तुला शालन श्रीफळ देऊन जमत नाही आणि मला नेमकं तुला काय देऊन उत्तराय व्हावं हे प्रश्न पडलाय. म्हणून असं मला वाटलं तू काहीतरी होऊन मागावं. न मागता निश्चयसी माग मने ऋषिकेशी निजदासी कृपायसी हरसे तयासी माग मने. प्रभू काय म्हणून माया माग लागलात? मला काही मागायचं नाही. मी काय असे तुमच्या उपकार केले? तर त्यावेळेस मागची आठवण करून दिली. ऐरावने धरोनी नेले दोघा बंधूशी इटंबिले शिरछेदासी उभे केले सामर्थ्य हरिले अमोचे आम्हासे करोनी अतिकृपण मने तुमचा बळीया कोण वेगे करा त्याचे स्मरण शिरपात जान करावया स्मरण करिताची मारुती तुझी उडी आली अवचित्ती तोडून या बंद मुक्ती केली शांती निशाचरा. अरे नाहीतर आम्हाला ऐरावण मैरावणानं देवी पुढे बळी द्यायचं ठरलं होतं. तू आलास म्हणून आम्ही जगाला दिसलो. तुझे नियाख्यात माझे नाम तुझे नियाख्यात माझे कर्म तुझे नि सरता मी श्रीराम इसराम धाम जगाचे वायू पुत्रा तुझा उपकारू माझा श्रीरामा आला थोरू तू कदा न फिटे साचारू नाना अवतारू धरित आहे. माग मारुती काय मागायचंय ते 10:30 वाजलेत. तेव्हा मारुतीरायाने विचार केला आता उगत लय लांबिण्यात मजा नाही. प्रभू मी मागतो पण जे मागल ते द्यावं लागल. वचन घेतलं. माग मारुती, तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे. जे अपेक्षित तुझे चित्त जे दुष्प्राय त्रिलोक्यात ते ते मागावे निश्चित कृपा रघुनाथ ओळला. जे तिन्ही लोकात नाही वस्तू ती माग मी प्राप्त करून देतो. मारुतीरायानं म्हणावं की नाही जरा संस्थान मोठं आहे. आता बरेच आमचे महाराज लोक आता त्याच्यात सहभागी व्हाले. आम्ही तुमचं थोडंफार करतोच काम, पण आमच्या मठाला संस्थानला थोडा हातभार लावा. आमच्या काकानं म्हणलं पडल्याला भेटत नाही आणि आल्याला बी. म्हणून काय होणे आम्हा विठोबाचे किती लांछन आहे. आपण कीर्तन करायचे, परमार्थ करायचा. आपण भगवंताचे प्रचारक आहोत, आपण श्री गुरुचे प्रचारक आहोत आणि ह्या मरक्या जीवाचे प्रचार करायचे. धिग्ग असो त्यांचं जिनं. विढाला माग मारुती. मारुतीरायानं काय मागावं? प्रभू ज्या ज्या ठिकाणी तुमचे नामचिंतन असल, तुमचं भजन असल, तिथं मी असलो पाहिजे. जे ते होईल श्रीराम कीर्तन
ते व्हावे माझे आगमन, हेच मागणे वरदान, कृपा करून मज द्यावे. तेव्हा सीताई साहेबाला सांगितलं प्रभून, काय देऊ आता, काय द्यावे यासी, व्हावे उत्तराई ठेवीत हा पायी, जीव थोडा तुका विठोबा. म्हणे त्यांच्या उपकारासाठी काही माझी गाठी, काही नाही माझी गाठी काही तुका म्हणे त्याच्या उपकारासाठी नाही माझी गाठी, काही एक नाही माझी गाठी काही. तुकोबराय जिथं नतमस्तक होतात की ज्ञानोबरायच्या उपकाराच्या बदल्यात मला देण्याला नाही माझे गाठी काही. एक तिथं आपण काय देणार आहेत, काय द्यावे त्यासी, व्हावे उत्तराई ठेविता हा पायी, जीव थोडा विठोबा रघुमाई. हा विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. ज्ञानेश्वर मावा माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरेश्वर माऊली